खरं तर ही गोष्ट आजपर्यंत मी कोणालाच सांगितली नव्हती, कोणाबरोबर शेअर नव्हती केली. तुला म्हणून सांगतो, जेव्हा तुझी प्रेग्नन्सी कन्फर्म झाली ना अश्विनी, तेव्हाच त्याच क्षणी माझ्या मनात एक नाव उमटलं, अन्वय. माझ्या मुलाचं नाव. खरं तर तेव्हा आपल्याला मुलगाच होणार याची काही कल्पनाच नव्हती, पण तरीही या नावानं माझ्या मनाचा ताबाच घेतला. सारखं हेच नाव मनात यायला लागलं, अन्वय अन्वय. तुला कदाचित हसू येईल, पण मी मनातल्या मनात याला हाका मारायचो तेव्हा, अन्वय. ही गोष्ट मी नमिता बरोबर शेअर नाही केली, पण का कोणास ठाऊक तुझ्या बरोबर मला अश्विनी एक विनंती करू. तू आपल्या बाळाचं नाव अन्वय ठेवशील प्लीज. मला तुमचं म्हणणं कळतंय मिस्टर प्रधान, पण मला माझ्या जगात राहू दे ना. अशी भावनिक होऊन मी तुमच्या जगात ओढली जाईल. माझी एकच विनंती आहे, मला इथून पुढे फोन करू नका. येते. अश्विनी एक मिनिट. हे काय आहे मिस्टर प्रधान? आपल्या बाळासाठी अश्विनी. मी हे नाही घेऊ शकत. अश्विनी एवढं तरी राहू दे ना याच्याकडे, माझं म्हणून. मिस्टर प्रधान प्लीज. मामी तो फुगेवाला मी घेतो, अख्खा बंद घेतो. हा मी जातो. मॅडम मीर बाबा. अहो मॅडम, तो मुलगा अचानक गाडी समोर आला.
बाय. मिहीर, माय गॉड, अरे काय झालं? असं कसं लागलं? कुठे एवढंच लागलंय? आणखी लागलं कुठे? बोल ना, अरे काहीतरी. नमिता, अगं तू तरी सांग ना, काय प्रकार आहे हा? नमिता, काय झालं? मी फोनवर बोलत होते तेव्हा त्याला फुगेवाला दिसला आणि मी फोनवर बोलत असताना तो फुगेवाल्याच्या मागे धावत गेला. मागे धावता धावता बाईकची आणि त्याची टक्कर झाली आणि तुला आता बेजबाबदार म्हणलं मी तर राग येईल ना तुला? एवढा कसला महत्वाचा फोन होता? त्याला बाईकनी धडक मारेपर्यंत फोनवर बोलत होतीस तू? अगं हे एवढंच झालंय, याच्यावर आता समाधान मानू का मी? काही भलतं चालतं झालं असतं तर? वीरची बाय आहे कोण मला या जगात दुसरं? मीरा, नमिता, तू जरा बस बघू बाळा. दुखतंय खूप. मी औषध देते. शुभंकर, तू जिथे कुठे असशील तिकडनं ताबडतोब घरी ये. काय झालंय ते मी तुला घरी आल्यावर सांगेन. कराराप्रमाणे अश्विनीनं बाळाला आपल्या स्वाधीन करायचं होतं आणि निघून जायचं होतं. आणि म्हणूनच जर ती आजही बाळाला आपल्या स्वाधीन करून गेली तरी ते कराराला धरूनच असेल. कराराप्रमाणे अश्विनीचा बाळावर काहीही अधिकार नव्हता मिता. ते बाळ नेहमीच आपलं होतं आणि आपलंच राहील. 2 जोडी सोन्याचे पायातले वाळे, एक आपल्या बाळासाठी आणि दुसरे अमोघला फोन लाव. अमोघला कशासाठी फोन करायचा मी? कारण वाळ्यांचा दुसरा सेट त्यानं घेतला होता. एवढ्या घाईने कुठे निघालास? अगं, मीराचा फोन आला होता. अश्विनीची डिलिव्हरी कुठल्याही क्षणी होईल आता, त्यामुळे मला काही पेपर्स साईन करण्याकरता तिकडे जावं लागणार आहे. पेपर्स घरी मागवून घे. ऑफिसचे पेपर्स मागवतोस ना घरी तू? मी तर, तू काय बोलतेस? तुला प्रसंगाचं गांभीर्य कळत नाहीये का? मला जायलाच पाहिजे. आपल्या बाळाची आई आहे ती. मी तर, तू काय बोलतेस? सिच्युएशन काय आहे तुला माहित नाहीये का? अगं, अश्विनीच्या जीवावर आपलं बाळ. अश्विनीला मुलगा झाला. अच्छा, that's great. ही सगळी खेळणी
एखाद्या तान्ह्या बाळासाठी आनंदाचा ठेवा होऊ शकतात मिता. म्हणून मला वाटतं की ही आपण अर्थात तुझी हरकत नसेल तर. शुभंकर, गिफ्टचं लक्षात आहे ना तुझ्या? तसंही आत्यांचा सगळा उत्साह बघता त्या डोहाळ जेवणाचा घाट नक्की घालणार आहे. काय झालं शुभंकर? अगं आता म्हणजे तू म्हणतेस तसं सगळं होणार आहे, डोहाळ जेवण वगैरे. तर विचार करत होतो की मला काय करता येईल, काहीतरी स्पेशल असं काय करू मी. साहेबांनी काय सोन्याच्या वाळ्यांची ऑर्डर दिलेली होती की काय? इट्स रिअली स्वीट ऑफ यू. बाळाला मी सांगणार आहे तू येण्याआधी तुझ्या बाबाने तुझे किती लाड केलेत म्हणून. त्याचा बाबा आता फक्त त्याचा आणि त्याच्या आईचा विचार करतो, दुसऱ्या कोणाचाही नाही. हो ना? ऑफकोर्स. कोणाशी बोलत होतास तू? मिता, नमिता, काय झालं? अगं शांत हो, काय झालं सांग तरी मला. नमिता, काय झालं? तू अशी अस्वस्थ का? मी शुभंकरची वाट बघते. तो आला की त्याला सांगा मी त्याची वाट बघते म्हणून. अगं पण शुभंकर यावेळी घरी? मी त्याला बोलवलंय घरी. हे बघ नमिता, तू खूप रागावलेली दिसतेस. जरा शांत हो. हे बघ, हा अंगारा लावून घे. समीर, तू अचानक काय ग, अशी का बघतेस माझ्याकडे आणि एवढी घाबरलीस का मला पाहून? तू असा अचानक? अगं माझी फाईल विसरलेली घरी, ती घ्यायला आलेलो. अशू काय झालं? कुठे काय? काय नाही. तू एवढ्या सकाळी कुठे गेली होतीस बाहेर?
इथेच. त्या स्मिता, तू हे तुझी तब्येत बरी आहे ना? नमिता, मध्ये कोणी बोलायचं नाही. हा माझा आणि शुभंकरचा प्रश्न आहे. कोणीही मध्ये बोलायचं नाही. तू असं वागशील असं वाटलं नव्हतं आशू. तुला माहिती आहे ना, मला माझ्या मनात त्यांच्याबद्दल किती तिटकार आहे. का गेलीस त्याला भेटायला? त्याला 10 वेळा सांगून कळत नाही, पण तुला तरी कळतं ना. चांगुलपणा म्हणजे तरी किती असावा. त्या चांगुलपणाचा जर का मला त्रास होत असेल तर काय उपयोग आहे? आणि तो सुद्धा कोणासाठी? त्यांनी तुला अशा वेळी घरातून बाहेर काढलं ज्यावेळी तुला सगळ्यात जास्त मानसिक आधाराची गरज होती. समीर, पण त्यांना बाळाला भेटायचं होतं. म्हणजे मला काय वाटतं ह्यापेक्षा मिस्टर प्रधानांना काय वाटतं हे तुझ्यासाठी महत्वाचं आहे? का असं वागतेस आशू? बायका नवऱ्याची मर्जी सांभाळण्यासाठी काय काय करतात, आणि तू तू मात्र समीरला न आवडणारी गोष्ट करतेस. आणि तू सुद्धा चोरून. अगं जनाची नाही पण निदान मनाची तरी लाज बाळा. मला काहीतरी वेगळाच संशय येतोय. हे सरोगसी वगैरे सगळं नाटक आहे. तुम्हाला एकत्र भेटण्यासाठी एक निमित्त हवंय, दुसरं काही नाही. आई अगं काय बोलतेस तू? आशूने चूक केली, पण तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यासारखं काही नाही केलं तिने. माझं म्हणणं तिला महत्वाचं वाटत नाहीये, पण माझा तिच्यावर तेवढा विश्वास नक्कीच आहे.
मग मी आता जाते. मी जाते अश्विनीकडे आणि त्या अश्विनीलाच घेऊन येते. तू चल ना माझ्याबरोबर. तू पण चल. आपण दोघं जाऊ तिला इथे घेऊन येऊया. म्हणजे तुम्हाला सारखं सारखं असं चोरून भेटण्याची वेळ असं येणार तुमच्यावर, हो ना? नाही अशू, या गोष्टीसाठी मी तुला कधीही माफ नाही करू शकत. माझा तुझ्यावरचा नाही, माझ्या स्वतःवरचा विश्वास गमावून बसलोय मी. समीर, एवढ्या लहानशा गोष्टीवरून ही लहानशी गोष्ट वाटते तुला? ही जर का तुला लहान गोष्ट वाटत असेल ना तर एक मिनिट. तू जर या गोष्टीकडे चुकीच्या दृष्टिकोनातून बघणार असशील तर तुला मीही चुकीचीच वाटणार समीर. हे बघ अशू, त्या शुभंकरला तुझं असं गुपचूप भेटायला जाणं मी खपवून घेणार नाही यार. समीर, मी त्यांना रोज रोज नाही भेटायला जात. ते मला फोनवर म्हणाले त्यांना बाळाला शेवटचं भेटायचं म्हणून मी गेले. मला जे काही तुला सांगायचं मी सांगितलं. एवढं होऊन सुद्धा, एवढं सांगून सुद्धा तुझ्या मनात माझ्याबद्दल जर शंका असेल तर मी तुला मागेही म्हटलं होतं तू, आशू आणि तुमचं बाळ तिघं जण इथे एकत्र राहा म्हणून. त्यावेळेला का नाही ऐकलं माझं? चल तिला जाऊन घेऊन येऊया. चल. मीता मीता मीता, माझा ऐक प्लीज. नमिता, मीता मीता प्लीज. आय एम सॉरी. मला माफ कर. माफ? माफ तर मी तुला केलंच आहे शुभंकर. आणि वर बक्षीसही देते. अरे आशूला इकडे राहायला घेऊन येते ना मी. हे काय कमी आहे? चल, मी जाणार आहे त्या अश्विनीला इथे घेऊन यायला. मीता मीता, तू असं काय करू नकोस प्लीज. आय एम सॉरी. तुला आपल्या बाळाची शपथ. मीता, आपलं बाळ? कुठल्या बाळाला तू आपलं बाळ म्हणतोय शुभंकर? मी जाणार म्हणजे जाणार. मीता मीता, मला जाऊ दे. आज या गोष्टीचा मी सोक्ष मोक्ष लावणार आहे शुभंकर. मीता नमिता, मीता, हे मीता, आत्या, मीता. मीता, मीता, डोळे उघड ना. मीरा, मीरा, काही कर पण माझ्या मिताला आणि बाळाला वाचव प्लीज. स्वतःला सावर. मी बघते काय करता येईल ते. एवढा एक्साइट व्हायची काहीच गरज नाही. हीच एक्साइटमेंट आपल्या बाळासाठी राखून ठेवलीस तर आवडेल मला. मी त्या बाळाला आपलं म्हणू शकेन कदाचित. ते केव्हा? माझं बाळ जन्माला आल्यानंतर. त्याचं भरभरून ओसंडून कौतुक केल्यानंतर.
मागे सुद्धा कदाचित. आत्ता नाही. शुभंकर, माझ्या आणि तुझ्या सुद्धा मायेवर आपल्या बाळाचा पहिला हक्क आहे. माझी खात्री होती तू इथेच असणार, पण तुला उगाचच खोटं बोलायची तसदी पडू नये म्हणून आले. शुभंकर, तू बघतच राहा. या घरामध्ये आता अगदी आनंदी आनंद होणार आहे. अरे, घरच्या लक्ष्मीचा आत्मा जर शांत राहिला ना तर घरामध्ये सुख शांती लाभते हो. हे बघ शुभंकर, तुझ्यासाठी आता फक्त नमिता आणि नमिताचा आनंदच महत्वाचा आहे. तिला फक्त आनंदी कसं ठेवायचं एवढं लक्षात ठेव. शुभंकर, आता आपलं आयुष्य आकार घेत आणि आपल्या आयुष्यात मला कोणीच वाटेकरी नको. आणि माझ्या या स्वप्नवत आयुष्यात तू माझ्या बरोबर असायचा मला खूप आनंद. आत्या, अगं काय आहे आत्या? अरे बाबा, सुरक्षा कवच असतं ते. अंगाला लावल्याशिवाय कधीही बाहेर पडायचं नाही, लक्षात ठेव. अच्छा, चेष्टा करतोस माझी? हा, कितीतरी दिवसांनी असं जोडीने बघते तुम्हाला. मी बाळाला सांगणार आहे की तुला माहित नाही तुझ्या आईने तुझ्याकरता काय काय केलंय. आवडलं? खुश? खुश. आणि बाळ? बाळ पण खुश. ग्रेट. मग बाळाला एक पाप. ओके. नाही नाही, त्याआधी बाळाच्या आईला एक पाप. थँक्यू सो मच. तू आपल्या बाळासाठी एवढं सगळं करतोयस हे बघून खूप आनंद झाला. लव्ह यू. लव्ह यू टू. काही झालं नाही ना आपल्या बाळाला? अगं, उलट ते सुदृढ आहे, मस्ती करते म्हणून तुला थोडासा त्रास झाला. या दिवसाची मी खूप वर्ष वाट पाहिली. हा दिवस तू असा साजरा करशील असं मला खरंच वाटलं नव्हतं. तू ना अशीच हसत राहा, म्हणजे आपलं बाळ पण असंच होईल. हस रहा. नको. आशू, आशू प्लीज, पुन्हा एकदा विचार कर. सगळ्यांच्या भल्याचा विचार करूनच मी हा निर्णय घेतला. आशू नाही, मला बाकीच्यांचं माहिती नाही. तुझा हा निर्णय माझ्या भल्याचा नक्कीच नाहीये. आशू, तुझ्याशिवाय जगायचं मी विचारही नाही करू शकत. तुला जे बोलायचं होतं ते तू बोललास.
एवढं सगळं ऐकल्यानंतर मी या घरात नाही राहू शकत. आशू, चूक झाली का माझी? आशू, त्या प्रधानांचं नाव काढलं की मला माहित नाही काय होतं. मला माझ्या रागावर ताबच नाही राहत. आशू, आधीच एवढ्या अडचणींनंतर आपलं लग्न झालंय. आता या एवढ्याशा गोष्टीसाठी तू नको ग असं काहीतरी करूस. आता तुला ही एवढीशी गोष्ट वाटते समीर? आशू, मला हे तुझ्या शब्दांचे खेळ नाही का. मला फक्त एवढंच कळतंय की तू तू मला सोडून नाही जाणार आहेस. आशू, हवं तर मी तुझ्या हात जोडून माफी मागतो. शुभंकर, शुभंकर बस असा. मीरा काय म्हणाली शुभंकर? ती अजून बाहेर नाही आली. मा, खरं सांगू तुला, मला भीती वाटते खूप. एवढी भीती कधीच वाटली नव्हती का मला. शुभंकर, तू घाबरू नकोस, सगळं नीट होणार आहे. तू धीरानं घे बाळा. अरे तोच धीर सोडला तर कसं होईल रे? आणि असं हेल्पलेस वाटतंय खूप. असं वाटतंय की मी माझ्या मिता करता काही करू शकत नाहीये. तू नको रे काळजी करूस. मीरा आहे ना, ते सगळं नीट बघेल. तू शांत हो बाळा, शांत हो.
दादा, 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 नमिताची कंडिशन क्रिटिकल आहे. पण अर्थात आम्ही सगळे शर्थीचे प्रयत्न करतोय. तुम्ही कोणी धीर सोडू नका प्लीज. दादा, या आधी सुद्धा मिरॅकल्स घडताना बघितलीत आपण. And this time also I'm hoping for one. दादा प्लीज धीर सोडू नको. तुला रिसेप्शनवर जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. सॉरी, मी नाही आत्ता तुझ्या बरोबर येऊ शकत. तू तेवढा जाऊन फॉर्म भर, मला जायला पाहिजे. हां, शुभंकर, फॉर्मॅलिटीज तर पार पाडायलाच हव्यात ना रे. चल. तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी आपल्याला हे करायलाच हवं. अगं, सिद्धराज महाराजांची महती तुला ठाऊक नाहीये. तू मात्र प्रसन्न आणि आनंदी राहा, म्हणजे तुझं बाळ पण बघ कसं हसरं जन्माला येईल ते. आता हे का नवीन? तुला आणि तुझ्या बाळाला कोणाची नजर लागू नये म्हणून बांधते. हो, काय बरी आहेस ना तू? कोथिंबीर वडा काय झालंय का तुला? अरे शुभंकर, चिडतोस काय असा तिच्यावर? हे बघ, तू जर आज तिच्यावर चिडलास ना तर तुझं बाळ उद्या तुझ्यावर चिडेल. आता शुभंकर माझं सगळं ऐकायला लागलाय. माझ्या मनाप्रमाणे वागतो. तो आणेल माझ्यासाठी. आत्या, तुम्ही अंगारा दिल्यापासून सगळं चांगलंच घडतंय खरंच. आणखी का हवंय मला दुसरं? बघितलंस नमिता, लहान मूल कसं जादू करतं ते. शुभंकरचं टेन्शन बघता बघता पळालं. उद्या तुमचं बाळ येईल ना, तेव्हा टेन्शन नावाची गोष्टच या घरात राहणार नाही. बघत राहा. की अमावस्येच्या संध्याकाळी बाहेर पडू नकोस म्हणून त्याचा प्रत्यय आला ना तुला? अगं, त्या मुलीची सावली सुद्धा पडायला नको तुझ्यावर. देवाच्या दारात न्याय असतो. तो जसं देतो ना तसंच नेतोही. प्रत्येकाला त्याच्या कर्माचं बरोबर फळ मिळतं. आणि तुमची कर्म मीराताई आहे. आमचं रुटीन चेकअप आहे बाळाचं. हो, पण डॉक्टर मीरा एका इमर्जन्सी ऑपरेशनमध्ये आहेत. तुला म्हणलं होतं ना मी, फोन करून येऊया.
पण आमची अपॉइंटमेंट आहे, साधारण किती वेळ लागेल, काही अंदाज? काही सांगता येत नाही. त्यांच्या वहिनींना ऍडमिट केलंय, नमिता प्रधानांना. वेळ लागेल. आशू चल निघूया, आपण परत येऊया, अपॉइंटमेंट घेऊन येऊया. चल. देवा, त्यांचं सगळं व्यवस्थित होऊ दे. हा दिवस त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे.